आवाज जनतेचा। रिसोड येथील स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आज प्राचार्य डॉक्टर M.N. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभाग प्रमुख प्राध्यापक विजय R. गायकवाड यांच्या नियोजनाखाली व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आणि निबंध वाचन कथन स्पर्धा घेण्यात आली। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर गायकवाड यांनी स्वयंप्रेरणेने केलेले वाचन हे नेहमी प्रभावी ठरत असते। इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे। वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे। वाचन आपल्याला जगवायला आणि जीवन बदलायला प्रवृत्त करते। तर विभाग प्रमुख प्राध्यापक विजय गायकवाड यांनी विचार मांडताना पुस्तक स्पर्शाने आणि पचेंद्रियाने होणाऱ्या वचनाने स्वामर्थ्याचा परिचय आणि आत्मोन्नती होते आणि त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते। एवढेच नव्हे तर आपल्या दुखण्यावर योग्य रामबाण उपाय म्हणून वाचन हे एक महत्त्वाचं औषध आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी, कारण वाचन हे नैराश्यावर मात करते आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकासावर वाचनाचा प्रभाव पडतो। या कार्यशाळेत मला आवडलेले पुस्तक या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली। त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या निबंधाचे वाचन आणि त्यावर कथन केले। यामधून प्रथम क्रमांक अपर्णा सोमेश्वर अप्पा मखमले, द्वितीय मंजू गजानन सावंत, वैष्णवी कार्तिक खोलगडे, तर तृतीय गायत्री मोहन खरात या विद्यार्थिनींचा आला। तर त्यांच्यासह इतर सर्व सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून 26 जानेवारीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रकाश हणवते, प्राध्यापक केशव कोकाटे यांनी काम पाहिले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सिद्धार्थ इंगोले, तर आभार प्राध्यापक विजय गायकवाड यांनी केले। या कार्यक्रमाला पूर्ण प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, वाशिम। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।